होय हो? बरोबर. अहो हम्म. कशी दिसते मी आज? मी काय बोल विचारते, ना. कशी दिसते म्हटलं मी आज? हा ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे काय? आहे. तुम्हाला माझं कौतुकच नाही हं? अरे बरी आहे, नेहमी दिसते तशी दिसते तू. आज वेगळं काय दिसणार आहे आता? मी जरा मेकअप केला म्हणून विचारलं, म्हटलं कशी दिसते बघावं विचारून. मेकअप तर रोजच करते तू, त्याच्यात काही नवीन आहे? मग आज जरा थोडस वेगळं केलंय मी. काय सगळं नो कसं? मेकअप लुक केलाय, सांगा ना मी कशी दिसते. बरे काय एवढं असं? ना धिन्नाची बारा धिन्ना त्या राजकारणामध्ये माझं थोडं पण कौतुक नाही. गावातलं कोणाची बाई समोर आली की लगेच कौतुक करायला धावते. चेअरमन वहिनी मस्त लय भारी दिसता गाड्या तुम्ही. खरंच भाऊजी? हा बघा, यांना चांगली दिसते मी, सगळ्या गावाला चांगली दिसते, पण ह्या माणसाचं माझ्याकडे लक्षच नाही. यांनी कधीच कौतुक केलं नाही. यांना मी चांगली दिसतच नाही ना. यांना बाकीच्या बायका चांगल्या दिसतात, मी कशाला चांगली दिसत? तेवढं आहे गावात आहे ना. म्हणजे हे कधी म्हणले हे ना नाही सापडले बघायचं. सुजाताच्या दारात बसलेले संध्याकाळी नाही सापडले की तिकडे बल्ब बसवायला गेलेले. घंट्या, तू आगे तेल बतायला आला की इथं? नाही आमच्यात भांडणं लावायला आला का तू? नाही अरे तुझं लग्न नाही, काय नाही काय नाही, लोकांचे संसार मोडीतो का आमच्यात भांडण? हट इथं, हट. हट तिकडे. अजिबात थांबायचं नाही, परत इकडे यायचं नाही. पळे. लय चांगली दिसते आणि हे तिकडे स्वतःचा उद्योग बघ तिकडे. काय वाईट बोलले होते ते? काय गरज होती त्यांना मस्कायची? आता त्याच्यामुळे माझ्या संग भांडू नको. मला तुझ्या संग बोलण्यातच इंटरेस्ट नाही. मला पण तुमच्यासोबत बोलण्यात इंटरेस्ट नाही. जा तिकडच. आम्ही बी चाललो. ह्याला मामा आणि मामीचे भांडणं दिवस वाढायला लागले तर, आणि ते भांडले का मामी स्वयंपाक करीत नाही आणि मग मला उपाशी मारावं लागत आहे. मला काय उगाच इथं बसलो, मी चाललो तुम्ही. आता यांच्या भांडण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. हो कमली दादा, हे काय माझ्याच वाट्याला आलंय असे लोक. काय रे देवा. काय आलं नेमकं असं? अहो मामा आणि मामी दिवसाड भांडणं चालले त्यांच्या घरी. यांच्यामुळे मला खायला भेटणार नाही. 4 दिवस शेवाळ्याचा भात खातोय. वाळून जाईन ना असे मी. असे आमचे नेते चेअरमन दिवसेंदिवस त्या चेअरमन बाईंसोबत भांडणं केले तर शेवटी त्यांचा संसार आहे, नवरा बायको ते त्यांच्या भांडत येईल. पण या बिचारा देवेचा काय दोष आहे? बरं आता भाचा म्हणून घरी आलाय सुट्टीला, बरं ते जर असं उपाशी मारायला लागले कसं होईल? बरं खातं पितं घरानं नाही असं नाही, आपल्याला काय खायला नाही. अरे काजू बदाम बेदाम त्याला असं मस्त खारी खोबरं खायला द्यायला पाहिजे. तर याला शेवयाचा भात. नाही तर काय तिच्या काहीतरी पर्याय काढावं लागेल राव अरे आपल्याला. दररोज 200-300 ग्राम कमी झाला तरी माझ्यासारखा व्हीन ह्यो. देव काय पर्याय काढावं बा त्याच्यावर आता? मी काय म्हणतो ऐका बळ भाऊ, आपण काय करावा, काय? एक चिठ्ठी लिहू. अय देवेश, तुझा अक्षर चांगलं आहे ना, हा तू एक चिठ्ठी लिहायची. काय तुझ्या लिहायचं? विना मला करमत नाही. काय? हा. तुझ्या विना मला करमत नाही. मी तुला बोलू कसं हे मला समजत नाही. बर बोलायचं तर खूप आहे पण सांगू शकत नाही. बोलायची हिंमत होत नाही. काय सांगू, मला अजून किती सांगायचं तुला, आणि काय काय कसं कसं सांगू. असं फुल भली मोठी चिठ्ठी लिहायची. नाही कोणाला द्यायची? अरे ही चिठ्ठी चेअरमनची लिहायची. ही चिठ्ठी चेअरमनची आहे. हा 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 आणि चेअरमनने लिहिली. कोणासाठी लिहिली? तुझ्या मामीसाठी लिहिली. म्हणजे चेअरमन बाईसाठी. आणि हा. ही चिठ्ठी तू मामीला द्यायची की ही मला आपल्या मामाच्या खिशात सापडली. म्हणजे इस्त्रीला जे कपडे दिले ना, हा, कपड्यात होती आणि मला वाटलं तुमची असं तुम्हाला लिहिली असेल मग मी तुम्हाला दिली. मामीकडे द्यायची. हा मग बघ मग मामी खुश चिठ्ठी वाचून, बाईक मला बोलायचंय, माझं तुझ्यावर खूप जीव आहे, प्रेम तुम्ही बोलून आहे, दाखवू किरण शकत मला नाही, शेवटी संसार आहे, भांडणं तन्न होतच राहतील, पण माझं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे. पण तसंच करू राव, नाही तर हे मी वाळून जाईन राव असे नाही. अरे अरे अरे, तू काळजी करू आता एक नको. काम कर, घरी जाय. 104 ऍडमिशन आम्ही जे सांगितलेलं आहे ते सणा- 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 चालतंय चालतंय. चिठ्ठी घ्यायची आणि मामीला द्यायची. सातवीला मामी म्हणा ना, कुठं भेटली? ऍडमिशन सांगायची, करा, 90 कपड्यात पुढं होती. भरता येतं सातवीला. ती तुमच्यासाठीची. त्यांचा संसार सुरू आहे, चालला की आपली तब्येत बनन. हा, मग तेच ना राव. हा. मी आज उद्या आणि जरी लय गेलो का थोडे दिवस अजून काही विषय झाला, तुझी खायची प्यायची सोय झाली, थोडस आम्हाला बी आणून दे. हा. चालतंय तसं करतो काय मग. काजू बदाम खारी खोबरं काय असेल ते. लेटर लिहितो आणि मावशी आपल्या मामीला देतो. मामीला देऊन टाक. चालेल, ये मग. चालतंय ती अंजीर बिंजीर असलं तर मला अंजीर आवडतं. 100% आणतो. चालेल, ओके देवेश. आता याला पाणी देते आणि काय नाही. झालं नाही तर पाण्याचे वांदे झाले. मामी तुम्ही इकडे काय करता? अहो ती घरची मोटर चालली नाही वय आपली, तर मला इथून पाईप जोडून घेतला असता. बरं मी काय म्हणतो, काय? ते मामाचे कपडे ना इस्त्रीला दिलते ना, दिले का? हा तर त्या कपड्यात नाही चिठ्ठी आहे. आता ही कोणासाठी आहे ते मला नाही माहिती, मी काय वाचलेलं नाही बरं का.
ते आता तुमच्याकडे असं असं मला वाटते तेवढं बघा नाही, तुम्ही काय माझ्यासाठी विषय. नसन, दुसरं कुणासाठी असन ती. नाही मला नाही माहिती, मी काय वाचलेलं नाही, नाही तर परत म्हणता ना वाचली बिचली काय. माझ्यासाठी कशाला लिहितील पण ती चिठ्ठी? आम्हाला नाही माहिती. बघा काय असेल ते, मी जातो आता. मला माफ कर, माझी चूक झाली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हो पण चेअरमन मला व्यक्त करता येत नाही. अहो यांनी माझ्यासाठी चिठ्ठी लिहिली गंटन भाऊजी. कोणी अहो चेअरमननी आमचे भांडणं झालते ना, तर माफीनामा. चिठ्ठीत तुमचं नाव आहे का कुठं? चिठ्ठीत नाव नाही, पण ते बघा ना कसं म्हणतात, माझी चुकी झाली, मला प्रेम अहो, व्यक्त करता त्यांचं आहे येत ना नाही. परवा त्या संगी बरोबर बी भांडणं झालती. त्यांनी ही चिठ्ठी संगीला लिहिली असं ना, चुकून तुम्हाला तुमच्या हाती लागली आणि तुम्हाला वाटतं तुमच्यासाठी लिहिली. ग बसा भाऊजी, काय पण नका बोलू. खोटं बोलणार नाही मी. खोटं वाटत असेल तर तिकडे गावात विचारा, संगीचे आणि त्यांची किती भांडणं आली. 100% संगीला लिहिली चिठ्ठी. भया खरंच याच्यात माझं नावच नाही, संगीसाठी चिठ्ठी लिहिली. अरे बाय माणसाचं अवघडच असतं. कुठला मुद्दा यांना कळतच नाही, कोणत्या मुद्द्यावरून भांडण कोणतं काय करा. सगळ्या माणसाचा मूड खराब करून टाकते. हो मामा, कुठे आहेत तुम्ही? काय म्हणतो? हो ती मामी तुमची आठवण काढून राहिली. अरे ती मामी आठवण काढू नाही तर कुठे काढू. तुला एक सांगू का देवेश, आयुष्यात लग्न कधीच करू नको. माणूस असं सांड्या राहायला पाहिजे, त्याच्यातच मजा आहे. लग्नात अजिबात मजा नाही ना, ती म्हणती मामा कुठे आहे, त्यांना शोधू. का बरं असे काही एवढं भांडायचं असेल तिला परत माझ्यासोबत? मला नाही अहो, त्यांचं लय तोंड पडलंय. हा का? ते लय वेळ शोधू राहिले तुम्हाला. एक मला लावलाय तुम्हाला शोधायला, ती म्हणली घरी लावून दे लवकर. मी बोलती असं म्हणली मामी. हा, लय शांत शांत आहेत. जा ना तेवढं बघा ना काय विषय. अरे ती परत भांडण असं नाही भांडत अहो, लय तोंड पडलंय त्यांचं. जावं लागतंय. जा तुम्ही आता, या बघून तेवढं काय विषय. बाई सुधारणा झाली काय नो? बाईला नवऱ्याची किंमत आता कळली. असं येतो मी, जाऊ. या जाऊन या. हा चेअरमन कुठं चाललंय लगबगीने? अरे काय नाही घराकडे चाललोय. घराकडं? हो. पण चेअरमन बाई नाही ना घरी. अरे कुठं गेली? आपले सार्वजनिक नळ नाही हा. का, तिथं होत्या. बर. आता बघा रस्त्यातच गाठ पडेल तुमची, घरापर्यंत जायची गरजच नाही पडायची. आणि एखाद्या मला सापडत असं बरं का, ती देवेश सांगत होता मला. हा, मग असं मग आता आपल्याला काय. अरे बरं पाहतो मी. हा. चाफा बोले ना, चाफा चाले ना. चिठ्ठ्या लिहितात काय, यांचा चांगला लेखकच बाहेर काढते आता. पश्चाताप आला वाटतो तुला सकाळी मला भांडण्याचा. मला का? हा, नवऱ्याचं महत्व तुला आता कळलं असेल. हम्म. मला देवेशने सांगितलंय, मामीचा खूप चेहरा पडलाय, मामीला पश्चाताप झाला म्हणे. मामा तुम्ही घरी जा. असं म्हणून का? आलो मी. मला पश्चाताप झाला का? हो. हा, मी चिठ्ठ्या लिहिते नाही का कोणाला? गावातल्या बायाला. कधी? हे काय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मला व्यक्त होता येत नाही, मला माफ कर. काय काय लिहिलंय याच्यात? कोणी लिहिलंय? तुम्ही आणि कुणी? वेळ लागला का काय? मला काय लिहायची गरज आहे? मी कशाला लिहू? ही चिठ्ठी तुमच्या कपड्याच्या खिशात सापडली, कोणाला सापडली? देवेशला. अरे मी लिहिलेलं नाही ते, काहीतरी त्याचीच असेल तिने, मला नाही सांगता यायचं ती. हे बघा, या चिठ्ठीत स्पष्ट लिहिलेलं आहे, एका अरे- बाईसाठी लिहिलेली आहे. अरे- माफी मागता याच्यात तुम्ही. मी लिहिलेली नाही ते, मला काहीतरी समजलंय असेल. तुमचं त्या संगी संग भांडण झालं होतं, तुम्ही तिच्यासाठी चिठ्ठी अरे लिहिली. आता त्या संगीचा काय संबंधित? मी काही सांगितलेलं नाही. तुम्ही बऱ्या बोलानं सांगता का ही चिठ्ठी कुणी लिहिली? अरे मी नाही लिहिली. येड लागला का काय तुला? मी तुमच्यातला लेखक बाहेर काढे ना, माझा माथा आधीच फिरलेला आहे. तुम्ही तू माझ्या येड्यावानी डोक्यात करू नका नको, जाऊ. मी चाललो. चालले ए, कुठे ए, चालले तू तुम्ही? गप, गप, हा? तू गप. ऐक ना, मी अहो, नाही. तुमचा लेखक बघू द्या ना अरे मला. मी नाही लिहिली ती तुम्हीच चिठ्ठी. लिहिली ती. हा, तुमच्या कपड्यात सापडली ना. ती काय सुरीत नाही काय नो मला. हो कुठं चालले मामी? तुमच्या मामाकडे बघायला. का? तुम्ही जी चिठ्ठी आणून दिली त्यांच्या हा, कपड्यात सापडलेली, ही चिठ्ठी माझ्यासाठी नाही, त्या संगीसाठी लिहिलेली. अहो ऐका, ही चिठ्ठी आहे ना, ही मी लिहिलेली, पण ही काय माझी आयडिया नव्हती. ही कांबल्याची आयडिया होती. मी फक्त लिहिलंय का तर तुमचं मामाचं सुद बसाल म्हणून मी फक्त लिहिलंय. कांबल्याने मला आयडिया दिली, ते बघा तिकडे कमलेशी. या कमलेने सगळं केलंय का? त्याच्याकडे पाहते. बघणे काय काय वहिनी?
सरपंच हळूहळू बुलेट तोडीत ना आमची. मारता मारता वाचलं बाज. काय झालं काय? लय चेअरमन बाई दांडकच घेऊन माग लागली माझ्या. का म्हणू? आता काय सांगायचंय तुम्हाला, असे दांडक घेतले अहो मध्ये कांबल्या भेटला तिला. हा. कांबल्याचं एका कानपडीत खाली पाडलाय तिने, गारा गारा कोंबडीवाणी खाली पाडलाय तो. नेमकं झालं काय, केलं काय? सकाळी तिचा आणि माझा क्षुल्लक कारणावरून वाद झाला, मी कशी दिसते याच्यावरून. आणि नंतर तिला काय झालंय, कोणत्या कापड्यात चिठ्ठी सापडली कोणती, ती म्हणते तुम्ही ती संगीला दिली आणि तुमची चिठ्ठी आणि तुमची टंगडेच मोडी ती. पण ती अण्णाला आणि दादाला फोन केलाय, आबाला आणि दादाला, ती तिकून पिकअप घेऊन माणसं घेऊन निघले. आता काय करावं मला तर काय कळणार असेल. हो पण मी कशाला कुठं नाही करता तुम्ही, कशाला चिठ्ठ्यांचा पटेल येत राव? काय चिठ्ठ्यांचा पटेल यायचं वय का आमचे, पण तिला मग? कोणती सापडली, पण पहिल्यापासून संगी होतीचा संशय. ते काय आहे, ते पाठीमागे जे पेरलं होतं ना तुम्ही ते आता उगावलंय, आणि उगावलं म्हणल्यावर ते दिसणारच चेअरमन. मी काय म्हणतो, झालं गेलं द्या राव नाच सोडून, आता काय वय राहिलेत आपले. आता सरपंच दिवभर का नाच सोडून, पण परवापासून आणि आता उद्या काय? उद्या त्या संगीच्या मोबाईलला स्क्रीन गार्ड बसवायचंय, तेव्हा तिला नगरला घेऊन जायचं. स्क्रीन गार्ड बसवायला ना? आला तुमचा मोबाईल, पळा. आमचा तोफखाना आला. फोडायचा स्क्रीन गार्ड तुमचं. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको या चटाऊक वर डोळा.